आजचा काय स्टेटस आहे, आजचा काय अपडेट आहे, बिकॉज सॅटर्डे आहे आज. सॅटर्डे अँड संडेज आर लिटल ऑफ. A few moments later. मित्रांनो, एवढी गर्दी होती आज दुकानामध्ये की मला 6 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत बसायला वेळच मिळाला नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. कालचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आत्ताच उठलो मी. आता आपला दिवस स्टार्ट करायचा आपल्याला रेग्युलरली. सो आज जिममध्ये वी हॅव टू हिट बॅक अँड बायसेप्स. आल्यावर मग आपल्याला तेच सेम काम आहे, पण बघूया आजच्या दिवसामध्ये काय चॅलेंजिंग असेल. तर एवढ्या उन्हामध्ये खायची तर काहीच इच्छा होत नाही आहे, पण ॲटलिस्ट ज्यूस तरी पिऊया. तर मग पायनॅपल ज्यूस आय कॅन हॅव. तो आता बनवून देतो म्हणून. मित्रांनो, जस्ट घरी आलो आहे. स्टेअर चढायला पण ताकद नाही माझ्यामध्ये. एवढे माझे पाय दुखतात, लेग्स खूप जास्त स्ट्रॉंग हिट केलेत. त्यामुळे बघू मम्मी काय करते. काय स्वीटी हिंदीमध्ये वेलकम करते मला. ओह हाय. हाय स्वीटी, वेलकम nice. टू व्लॉग ना. वेलकम टू आवर व्लॉग. चल. अरे ती कोणी दिसली. आज आय डोंट नो, आय एम व्हेरी स्लीपी. इट्स 3 PM नाव. आता 3 वाजलेत. खूप जास्त झोपले असं वाटतं. 1 तास झोपावं. कामाचं स्टेटस बघूया. काम जर चांगला जास्त असेल तर मग झोपता नाही येणार. मित्रांनो, काल जवळपास 70 वडापाव आपले ऑर्डर्सला गेले. टोटल 70पेक्षा जास्तच असतील मे बी. भजीपाव पण गेले. खूप साऱ्या गोष्टी गेले. तर आता बघूया आजचा काय स्टेटस आहे, आजचा काय अपडेट आहे, बिकॉज सॅटर्डे आहे आज. सॅटर्डे अँड संडेज आर लिटल ऑफ. बट आपण मटेरियलमध्ये तर काय कॉम्प्रोमाइज करत नाही, तसंच ठेवतो आपण. जेवढं आपलं मटेरियल असतं तेवढंच ठेवतो. तर आता बघूया जाऊन सॅटर्डेला आज काय वेगळं होणार आहे. माझ्या मावशीला सर्व दाखवत आहे ती. काय तिचं स्टोरेज आहे सगळं दाखवते. लवकर ये, तुला किटकॅट ठेवली मस्त. अरे खा ना नट्स अँड सीड्स. दररोज खातो मम्मी. तुझं लक्ष कुठं आहे? मित्रांनो, काल UPSCचा रिझल्ट लागला आणि खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. जो टॉपर आला आहे तो 13 तास रेग्युलर त्याने अभ्यास केलेला आहे. आय एम जस्ट फिगरिंग आउट की हाऊ एक्झॅक्टली आय एम गोइंग टू क्लिअर दिस एक्झामिनेशन. इट्स गोइंग टू बी व्हेरी टफ. By the way, I'm also recording my study hours, but I'm not able to post it because the video becomes too long. And I have kept, मी फक्त अर्धा तासच ठरवलं की अर्धा तासच मी एडिट करणार. अर्धा तासाच्या वर मी बिलकुल एडिट करणार नाही. मग मी पटापट एडिट करतो आणि मी पोस्ट करतो. सो तुम्ही मला सपोर्ट करा, शो सम लव आणि शेअर करा या गोष्टींना. डेफिनेटली जे काय मी करतोय आणि जे काय मी ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा करतो अभ्यास वगैरे, ते नक्की मला फळ देईल ह्याची मला पूर्ण अपेक्षा आहे आणि त्याच डायरेक्शनमध्ये मी माझं काम करतो. मित्रांनो, आताच दुकान चालू केलेलं आहे आपण. सेटअप लावायला खूप जास्त वेळ लागतो. तुम्हाला मी एक दिवशी सेटअपचा व्हिडिओ नक्की दाखवेल की काय काय करायला लागतं सेटअप करायच्या आधी. मग तेव्हा तुम्हाला समजेल की सेटअप लावणं खूप मुश्किल आहे. आणि तुम्ही तर बघाल इथे मागे एवढा पसारा आहे. जो BMCचं काम वगैरे चालू आहे त्याचा खूप जास्त पसारा झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सर्वाईव्ह करून दुकान लावायला लागतं सध्या तरी. बघू आता. मित्रांनो, काही हॉस्टेलचे आपले जे टिफिन घेणारे कस्टमर्स आहेत त्यांची ऑर्डर असते. आता त्यांना यायला जमत नाही, गर्ल्स येतात, तर त्यांना आपल्याला ऑर्डर द्यायला जायला लागते. मग आपण जातो, जवळच आहे तर फटाफट देऊन येतो. So guys, the rush hour has also started now. Hi. So he's our customer here. He owns a very big shop. Smoky. आपकी शॉप का नाम क्या था? Smoke shop ना? Smoke shop. So he has every designer quality of hookahs. 050. है वो पहला वाला. So guys, I'm also promoting my channel as well. People are asking what are you doing. So I'm promoting my channel. So guys, these are our customers. हम डेली आते हैं इधर. आंटी का उल्ली भजा बहुत अच्छा है. पाव भाजी भी बहुत पैदल दीने पर अंदर वड़ा पाव भी बहुत अच्छा है. हम डेली आके उल्ली भजा लेके आते हैं. उल्ली भजा लेके जा रहे हैं फ्रेश गरम गरम. हमारा गांव का सेम टेस्ट इधर मिलता है.
अच्छा चलिए, बैकग्राउंड ना कहाँ से आपका, नेटिव कहाँ पे आपका? मैंगलोर. Bangalore. So he's an Mangalorean guy and he loves our kanda bhaji. Thank you so much. मित्रांनो, आम्हाला एकदा डिसेंबरमध्ये, कधी मम्मी? डिसेंबरमध्ये ना? डिसेंबरमध्ये जेव्हा आमचा खूप डिफिकल्ट टाईम चालू होता तेव्हा आम्हाला एक ऑर्डर मिळाली होती वडापावची. खूप मोठी सोसायटी आहे, तिचं नाव आगा खान बाग आहे, आगा खान पॅलेस. त्याच्यामध्ये आम्हाला ऑर्डर होती अराउंड 600 वडापावची. तर आम्हाला तिथे जाऊन ते बनवायचे होते. ते खूप मोठा टास्क होता, कारण की लोकांना हँडल पण आम्हीच करणार आणि तिकडे जाऊन बनवणार पण आम्हीच. पण तिकडच्या लोकांनी आम्हाला फार मदत केली हे सगळं इस्टॅब्लिश करायला. आणि जेव्हापासून तिथे आम्ही ऑर्डर कंप्लीट केली आहे तेव्हापासून तिकडचे सगळे कस्टमर्स आपल्याकडेच येतात, सगळी लोकं आपल्याकडेच येतात. गाईज, मला माझ्या मित्रांनी, बेस्ट फ्रेंडनी आता जस्ट कॉल केला, साहिल नाव आहे त्याचा. तर तो फर्स्ट टाईम दुकानामध्ये येतो, फर्स्ट टाईम. उलवेवरून आला आहे तो आता. आता त्यांनी लोकेशन पाठव असं सांगितलं आहे मला, पाठवली आहे मी लोकेशन. बघू आता कधी येतो. आय एम व्हेरी एक्सायटेड. मित्रांनो, जेव्हा एकदा ऑर्डर यायला चालू झालं ना की येतच राहतात. मित्रांनो, कांदा भाजी संपलेली आहे अँड नाव वी आर कटिंग ऑनियन्स अगेन. मित्रांनो, माझा मित्र आलाय साहिल नाईक, पण मला भेटायला भेटत नाही त्याला. साहिल, अरे बघ ना, ही इज अ व्हेरी कॅमेरा शाय पर्सन. माझा मित्र आलाय तो खूप कॅमेरा शाय आहे. किती वर्षांनी आला साहिल? तो अराउंड दुकानामध्ये डायरेक्ट 5 इयर्सनी आला. मित्रांनो, एवढी गर्दी होती आज दुकानामध्ये की मला 6 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत बसायला वेळच मिळाला नाही. मग माझा मित्र आला साहिल, त्याचे पप्पा आले. हे सर्व खूप चांगलं त्यांनी सरप्राईज दिलं मला. आणि दुकानामध्येच खूप कॅमेरा शाय आहे म्हणून तो काय कॅमेरामध्ये नाही आला आहे, पण त्यांनी काहीतरी स्पेशल आणलं आहे मला. ते मी तुम्हाला घरी गेल्यावर नक्कीच ओपन करून दाखवेल काय आणलं आहे. आणि मी तुमच्यासमोरच ते अनबॉक्स करेल. आणि अनबॉक्स म्हणजे असं वाटतं मी त्याची एक वेगळी व्हिडिओ बनवेल की त्यांनी काय आणलं आहे मला. आम्हाला दोघांना खूप मुश्किल होते हँडल करायला दुकान, पण खूप मज्जा येते. खूप जास्त चॅलेंजेस बघतो आम्ही दररोजचे. आणि हे जे चॅलेंजेस आहेत हे आम्हाला दररोज नवीन नवीन गोष्टीमध्ये काहीतरी शिकवतात. आणि नक्कीच काहीतरी मोठे होणार आहे आमच्यासोबत, म्हणून कदाचित आम्ही एवढं स्ट्रगल करतो आहे. आणि दॅट्स ऑल. आय होप दिस एव्हरीथिंग विच इज गोइंग ऑन पेज ऑफ. माझ्यापेक्षा जास्त जे कोणाचं काम असेल, मी तर फक्त इथून सर्व करतो, फक्त देतो, फक्त माझे हात पटापट चालतात. पण इकडे सगळं डोकं, सगळं मिश्रण, सगळं काढण्यापासून सगळं ही माझी मम्मीच बघते. आणि हिच्यामुळेच हे दुकान आहे आणि त्याच्यामुळेच सगळ्या गोष्टी होणार आहेत. मित्रांनो, जस्ट घरी आलो मी दुकानावरून. आज खूप जास्त हेक्टिक दुकानाचा दिवस होता. खूप काम केलं आहे. लास्टला एक कस्टमर आला, त्यांना खूप लांबून आले, त्यांना कांदा भजी हवी होती बनवून. तर ते आम्ही सगळं ऑलमोस्ट आवरलं होतं, पण आता एवढं लांबून कस्टमर आला आणि त्याला असंच पाठवणे आम्हाला पटत नाही. तर मम्मीला बोललो, चल आपण मम्मी बनवूया परत. तेल गरम केलं, परत कांदे कापले, संपलं होतं सगळं आणि त्यांना आम्ही सर्व करून पाठवलं. तर मग ते आमची थोडी तारीफ करत होते आणि सांगत होते की तुम्ही एवढं बोलता, चांगलं करता लोकांसोबत, म्हणून आम्ही तुमच्यासाठी येतो घ्यायला. तर ते आम्हाला खूप आवडलं. अजून एक गोष्ट, माझा मित्र आला होता साहिल, ते तर मी ब्लॉगमध्ये मेन्शन करेल आता. तर तो माझा बर्थडे लिटरली विसरला होता, कारण की त्याला खूप कामाचा लोड असतं. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी मला पडत्या काळात खूप जास्त मदत केलेली आहे अजूनपर्यंत, आणि तो अजूनपर्यंत करतो आणि यापुढेही करेल तो. तर त्यांनी मला बघा काय आणलं. मी वाट बघत होतो मी कधी घरी येतो आणि अनबॉक्स करतोय. तर त्यांनी मला एक गिअर अप 360 रोटेशनवालं एक 4 लेग सपोर्ट आणलं आहे, जे शूटिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. आता माझ्याकडे जे करंट आहे ते खूप स्वस्त आहे आणि इतके फीचर्स नाही आहेत त्याला, म्हणजे नॉर्मल सेल्फी स्टिकच पकडा तुम्ही. हे त्याने आणलं आहे विच इज 360 डिग्री रोटेशनवालं. आणि त्याला माहिती आहे की आमच्याकडे एकच माईक आहे आणि मी सारखा माईक असा बोलव मग काहीतरी
असं ह्याच्याकडून त्याच्याकडे देतो. ज्याला बोलायचं त्याच्या हातातच माईक राहतो. मग तो माईक फिरवावा लागतो इकडे तिकडे. त्यांनी बघितलं असेल किंवा नोटीस केलं असेल आमच्या दोघांकडे. त्यांनी आता दिलाय तो जो सेटअप दिलाय त्यांनी जो त्याचा 2 माईक आहेत. त्याला 2 माईक आहेत आणि एक माझ्याकडे राहील आणि एक मम्मीकडे राहील. आणि याचा खूप चांगली क्वालिटी पण आहे या माईकची. आता हा जो प्रोटॉनिक्सचा माईक आहे तो मी ऑफरमध्ये घेतला होता. तर मग आता ह्याच्या व्यतिरिक्त ही कशी क्वालिटी येते त्यांनी मला आणलंय, तर मी चेक करेल ते नक्की. आणि उद्यापासून मी या दोन्ही गॅजेटचा यूज करून रेकॉर्ड करेन. आणि तो उल्वेवरून आला होता. एवढी त्यांनी नवीन गाडी सुद्धा घेतली, पण इतकी गर्दी होती दुकानामध्ये की आम्हाला ती नवीन गाडी सुद्धा बघायला भेटली नाही. आणि फक्त एक फोटो काढायला भेटला आणि त्याला थोडं कडकडून मिठी मारायला भेटली. बस एवढंच आज आमचा दिवस गेला. खूप छान, आजचं एंडिंग खूप छान झालंय. आणि सकाळी मी बोललो होतो की सॅटर्डे आज दुकानाचा धंदा थोडा लो असतो, बट आज खूप जास्त छान आणि खूप जास्त लोक आली होती. खूप जास्त फुटफॉल होता. आम्हाला बसायला जागा नाही, पण फुटफॉलला खूप जास्त जागा होती. तर हा खूप एक्साइटिंग डे होता. आणि सी यू इन टुमॉरोज ब्लॉग. कीप सपोर्टिंग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुला काय बोलायचं? तुमचा सतत असाच आमच्यावर पाठिंबा असू द्या. आणि वर्सोवाला जर कधी आलात तर नक्की आमच्या शॉपला भेट द्या एकदा. थँक्यू. थँक्यू गाईज. बाय.